विजयनगर मध्ये केशव धोबी त्याचं गाढव मुन्ना सोबत राहत होता. अरे काय झालं, का ओरडतोयस धून धून? काय झालं? अरे सांगू शकत नव्हतास धून धून? तू बोलू शकला असतास तर बरं झालं असतं धून धून. मुन्ना फक्त केशवचं गाढवच नाही, तो त्याचं कुटुंबही होतं आणि मित्र सुद्धा. मुन्ना, तू गाढव नाही, माझ्यासारखा माणूस असतास तर मी तुझ्याशी गप्पा मारू शकलो असतो धून धून. एक दिवस उडंकाच्या घरासमोरून जाताना केशवने ऐकलं, मी तुला गाढवापासून माणूस बनवलं आणि तू माझ्याशीच वाद घालतोयस. चल निघ इथून, पायी पायी जोडून. उडंका तर त्याच्या नोकराला रागवत होता, पण केशवला तर काहीतरी वेगळंच वाटलं. याने तर खरंच गाढवाला माणूस बनवलं धून धून. चल ये माझ्यासोबत. बस मग काय होतं, तो सुद्धा पोहोचला उडंकाकडे. उडंका, अरे उडंका भाऊ कुठे आहेस धून धून? बोला, काय काम आहे? तुम्ही तर खूप मोठी व्यक्ती आहात उडंका भाऊ धून धून. आज मला समजलं. असं काय केलं मी पायी पायी जोडून? अरे हाच तर मोठेपणा आहे तुमचा धून धून. चमत्कार करूनही भोळे बनतात धून धून. माझा मुन्ना, बस माझ्या मुन्नाला पण माणूस बनवा धून धून. याला माणूस नाही म्हणू नका, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुम्ही गाढवाला माणूस बनवलंय, त्याच्याशी तुम्ही बोलत सुद्धा होता. या कामासाठी मी तुम्हाला नाणी देईन धून धून. आधी तर उडंकाचा त्याच्या कानांवर विश्वास नाही बसला, पण मग त्याचं डोकं चाललं. मी आताच एका नोकराला पण कामावरून काढून टाकलं आहे. हे मजबूत गाढव माझ्या खूप कामी येऊ शकतं. ठीक आहे, माणूस बनून जाईल, पण थोडा वेळ लागेल. ह्याला माझ्यासारखा चांगला माणूस बनवा उडंका भाऊ. येतो. जे उडंका भाऊ सांगतील ते ऐक. अरे वा वा वा, फुकटात माझं काम करायला गाढव पण मिळाला आणि नाणी सुद्धा. केशवचं गाढव हुशार होतं. जसं केशव म्हणाला होता तसं तो उडंकाचं म्हणणं ऐकत राहिला. केशवचा गाढव खूप लवकर काम शिकला. हे घ्या तुमचं सामान, चला माझी काढा नाणी. चल. नाणी. आज खूप काम आहे, पण मी सोबत नाही येऊ शकत मुन्ना. हे तुला धान्य बाजारात पोचवायचं आहे. आला माझा वाघ. अरे वा वा वा. अरे वा, तू तर खूपच हुशार आहेस, पण एक नंबरचा मूर्ख होता तुझा तो मालक केशव. सगळ्यात आधी तर मुन्नाला विचारीन तुला माणूस बनून कसं वाटतंय धून धून.
नाही नाही, जुनी आठवण कशाला काढून देऊ. गाढव बनणं कोणाला आवडतं धोन धोन. अरे असा एकटा कुणाशी बडबडतोयस केशव? आणि 1 महिना झाला तुझा गाढवही दिसला नाही रे. काय महिन्याभरापासून? हो. 1 महिना झाला माझ्या मुन्नाला उडणकाकडे. उडणका, ओ उडणका, अरे कुठे आहेस भाऊ? धून धून. उडंकाला समजलं की केशव त्याच्या मुन्नाला घ्यायला आलाय, पण त्याच्या एवढ्या कामाचं गाढव तो परत कसं देणार. माझा मुन्ना कुठे आहे? बाजारात नाही भेटला. आजकाल शालींची गाडी लावतोय. अरे त्याने स्वतःचं दुकान पण उघडलं. धून धून. हं? खूप हुशार माणूस बनलाय तो. पानवाल्याच्या शेजारीच गाडी लावतो तो. तर केशव निघाला त्याच्या मुन्नाला भेटायला. घ्या घ्या चादर रंगीबेरंगी मखमली चादर घ्या. घ्या घ्या चादर घ्या. नक्षीकाम केलेली चादर. वा मुन्ना वा, किती बदलला आहेस तू. धून धून. अरे कोण मुन्ना? कुणाचा मुन्ना? मी दिनू आहे. दिनू, तू काम आणि नाव दोन्ही बदललेस. धून धून. चल हे सोड आणि हे उचल. धून धून. केशव हे मानायला तयारच नव्हता की हा त्याचा मुन्ना नाही तर दिनू आहे. अरे तू तर मागेच लागलाय. अरे मुन्ना, माझं म्हणणं तरी आहे. अरे मुन्ना, कुठे पळतोयस? थांब. अरे मुन्ना थांब तरी. मुन्ना थांब. अरे कुठे गेला माझा मुन्ना? मुन्ना. अरे सापडला. मला सोड सोड मला. अरे कुठे चालला आहेस मुन्ना? तेव्हा इतर लोकही गोळा झाले. सगळ्यांनी त्याचं म्हणणं ऐकलं तर स्वतःचं हसूच रोखू शकले नाही. अरे केशव, तुला उडंकाने गाढव बनवलं रे. अरे हा दिनू आहे जो आधी उडंकाकडे काम करत होता. असं कुणी गाढव माणूस बनू शकतं का रे? उडंकाने केशवला मूर्ख बनवलंय. या गोष्टीमुळे त्याला खूप राग आला. उडणका! उडणका नाही सोडणार. मी माझ्या मुन्नाला माणूस बनवायला सांगितलं होतं. तू मलाच तुझ्या बोलण्याने गाढव बनवलंस. धून धून. अरे नाही नाही नाही, माझं म्हणणं तर आहे. अरे थांब थांब थांब. अरे माझा तराजू खराब होईल रे. पै पै जोडू. माझ्या हाती लागलास तर तुझी हालत खराब करीन. धून धून. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.